गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण चॅप्टर स्टार्ट करत आहोत लाईन अँड प्लेन. सो फर्स्ट वन, आधी आपण लाईनचा पोर्शन टीच करणार आहोत अँड आफ्टर दॅट आपण प्लेन हा टॉपिक टीच करणार आहोत. तर आपला आजचा फर्स्ट टॉपिक आहे इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. फर्स्ट टॉपिक, इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. आता जर आपल्याला टीच करायचं असलं इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म, तर यामध्ये काही कंडिशन्स आहेत. फर्स्ट कंडिशन, इफ वन पॉइंट अँड वन वेक्टर आर गिवन. एक पॉइंट आणि एक वेक्टर जर गिवन असला तर आपला फॉर्म्युला येणार आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार. यालाच आपण डायरेक्शन रेशो सुद्धा डिनोट करतो. सेकंड, इफ टू पॉइंट आर गिवन, इफ टू पॉइंट्स आर गिवन, वेक्टर एक पण गिवन नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला दोन काय गिवन आहे पॉइंट. सो आर बार इक्वल टू ए बार म्हणजे पहिला पॉइंट प्लस लॅमडा बी बार मायनस ए बार. बी बार मायनस ए बार, सेकंड पॉइंट मधून आपण फर्स्ट पॉइंट मायनस करतो, म्हणजेच इथे आपण डायरेक्शन रेशोची व्हॅल्यू लिहित असतो. आपण डायरेक्शन रेशो कसे फाइंड आउट करत असतो? सेकंड पॉइंट मधून फर्स्ट पॉइंट मायनस करत असतो ना, तर लॅमडा सोबत डायरेक्शन रेशोचीच व्हॅल्यू असते, नेहमी लक्षात ठेव जा. आणि थर्ड कंडिशन, इफ वन पॉइंट अँड टू वेक्टर आर गिवन, पॉइंट एक राहणार आणि वेक्टर दोन राहणार. सो आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी वन बार क्रॉस बी टू बार. बी वन बार क्रॉस बी टू बार. आणि जर क्रॉस प्रोडक्ट असला दोन वेक्टरचा, तर आपण वेक्टर चॅप्टर मध्ये टीच केलंच आहे. क्रॉस प्रोडक्ट आपण कशाने सॉल्व्ह करत असतो? बाय युजिंग डिटर्मिनंट. बी1 क्रॉस बी2 जर असलं तर आपली पहिली रो काय असते? आय बार, जे बार, के बार. सेकंड रो काय येणार? कोइफिशियंट ऑफ बी1 अँड थर्ड रो कोइफिशियंट ऑफ बी2. इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म फक्त या तीन टाइपचे प्रॉब्लेम येणार. 1 पॉइंट 1 वेक्टर, 2 पॉइंट्स, 1 पॉइंट 2 वेक्टर. राइट डाउन दिस फास्ट. Write down first problem. Find the vector equation of line. Find the vector equation of line passing through the point. Find the vector equation of line passing through the point having position vector minus 2i bar plus j bar plus k bar and parallel to the vector 4i bar minus j bar प्लस टॉइस के बार. आता बोर्डकडे लक्ष दे जा. आधी प्रॉब्लेम सुद्धा चांगल्या प्रकारे वाचून घ्या. तुम्हाला म्हटलं आहे पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, म्हणजे एक पॉइंट गिवन आहे आणि त्या पॉइंटचे पोझिशन वेक्टर दिले आहे. एक पॉइंट गिवन आहे आणि एक वेक्टर गिवन आहे. लक्ष द्या आता. एक पॉइंट एक वेक्टर. सोल्युशन, जो पॉइंट गिवन आहे त्याला कन्सिडर करतो मी ए बार.
कारण एक पॉइंट दिलाय ना आपल्याला, त्याची व्हॅल्यू काय देऊन आहे आपल्याला, -2i बार प्लस जे बार प्लस के बार, आणि एक गिवन आहे वेक्टर, त्याला घेऊ आपण बी बार, व्हॅल्यू आहे 4i बार मायनस जे बार प्लस ट्वाइस के बार, बराबर. 1.1 vector, therefore the equation of line in vector form, the equation of line in vector form is, फॉर्म्युला आपला r bar इक्वल टू a bar प्लस लॅमडा b बार. यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करू. r bar इक्वल टू a बार ची व्हॅल्यू -2i बार प्लस जे बार प्लस के बार प्लस लॅमडा, बी बार ची व्हॅल्यू 4i बार मायनस जे बार प्लस ट्वाइस के बार. This is required equation of line in vector form. लास्ट मध्ये फक्त तुम्हाला एवढं लिहावं लागणार, दिस इज required equation of line in vector form. Finish the problem. Write down. Next problem. Find the vector equation of line. Find the vector equation of line passing through the point having position vector, passing through the point having position vector 3i bar plus 4j bar, 3i bar plus 4j bar minus 7k bar and 6i bar minus j bar plus k bar. बघा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी प्रॉब्लेमला एकदा केअरफुली रीड करा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं होतं, पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरॅलेल टू वेक्टर. पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरॅलेल टू वेक्टर म्हणजे एक पॉइंट दिला होता, एक वेक्टर दिला होता. इथे तुम्हाला डायरेक्ट काय म्हटलं, पासिंग थ्रू द पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, म्हणजे दोन्ही पण आपल्याला काय देऊन आहे, ऑनली पॉइंट्स. दोन पॉइंट्स गिवन आहे. पहिल्याला घेऊ आपण ए बार, दुसऱ्याला घेऊ आपण बी बार. दोन्ही पण पॉइंट गिवन आहे. मग दोन पॉइंट जर गिवन असले तर एक आपल्याला डायरेक्शन रेशो काढावाच लागत असतो. द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म, काय येणार फॉर्म्युला आपला, आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार मायनस ए बार. नाउ पुट द व्हॅल्यूज. आर बार ऍज इट इज. ए बार ची व्हॅल्यू 3i बार प्लस 4j बार मायनस 7k बार प्लस लॅमडा ब्रॅकेट, आधी बी बार ची व्हॅल्यू पुट करू, 6i बार मायनस जे बार प्लस के बार माइनस ए बार, 3i बार प्लस 4j बार माइनस 7k बार. Then solve. R bar as it is, A bar as it is, plus lambda bracket open 6i bar minus j bar plus k bar minus 3i bar minus 4j bar plus 7k bar. So R bar equal to 3i bar plus 4j bar
-7k प्लस लॅमडा. आता याला सॉल्व्ह करू आपण. 6i बार मायनस 3i बार 3i बार माइनस j बार माइनस 4j बार माइनस 5j बार k बार प्लस 7k बार 8k बार. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. फक्त एक चेंज आहे. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये 1.1 वेक्टर गिवन होता. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन्ही पण पॉइंट गिवन होते, म्हणून एक डायरेक्शन रेशो म्हणजेच एक वेक्टर फाइंड आउट करावा लागला. राइट डाउन दिस. Find the vector equation of line. Find the vector equation of line passing through the point having position vector 5i bar plus 4j bar plus 3k bar and having direction ratio -3 4 2. डायरेक्शन रेशो गिवन आहे आणि पॉइंट एकच गिवन आहे. हा लक्ष दे जा. आता इकडे 1 पॉइंट गिवन आहे. सोल्युशन लेट a बार इक्वल टू 5i बार प्लस 4j बार प्लस 3k बार. पॉइंट एक गिवन आहे. डायरेक्शन रेशो पण गिवन आहे. द डायरेक्शन रेशो आर डायरेक्शन रेशो गिवन आहे -3 4 2. पण हा जो डायरेक्शन रेशो असतो हाच आपला वेक्टर असतो. देअरफॉर b बार इक्वल टू -3i बार प्लस 4j बार प्लस 2. नाउ द इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म. 1 पॉइंट 1 वेक्टर a बार प्लस लॅमडा b बार. पहिला फॉर्म्युला, कारण एक पॉइंट आणि एक वेक्टर गिवन आहे. सो पुट द व्हॅल्यूज 5i बार प्लस 4j बार प्लस 3k बार. लॅमडा b बार ची व्हॅल्यू -3i बार प्लस 4j बार प्लस 2k बार. This is required equation of line in vector form. Write down this. Write down next problem. Find the vector equation of line. Find the vector equation of line passing through the point having position vector I bar plus twice j bar plus thrice k bar. I bar plus twice j bar plus thrice k bar and perpendicular to vectors I bar plus j bar plus k bar. I bar plus j bar plus k bar and 2i bar minus j bar plus k bar. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये थोडं केअरफुली लक्ष द्या. या टाइपचा प्रॉब्लेम पेपर मध्ये याचे चान्सेस जास्त आहे. यामध्ये तुम्हाला पॉइंट एक गिवन आहे आणि वेक्टर 2 गिवन आहे. लेट पॉइंटला आपण ए बार नी डिनोट करतो. व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला आय बार प्लस टॉइस जे बार प्लस थ्राइस के बार. वेक्टर 2 आहे. सो पहिला वेक्टर आपण b1 बार नी डिनोट करू. आय बार प्लस जे बार
प्लस के बार, सेकंड B2 बार ट्वाइस I बार मायनस J प्लस के बार. आता या प्रॉब्लेम मध्ये विद्यार्थी मित्रांनो 1 पॉइंट अँड 2 वेक्टर्स आर गिवन. आता जर 1 पॉइंट आणि 2 वेक्टर जर गिवन असले, देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म, आपला फॉर्म्युला काय असतो रे? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा B1 बार क्रॉस B2 बार. सो फर्स्ट आपण व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करू? B1 बार क्रॉस B2 बार. नाउ B1 बार क्रॉस B2 बार, क्रॉस प्रोडक्ट असला ती टर्म आपल्याला बाय युजिंग डिटर्मिनंट सॉल्व्ह करावी लागते. 2 व्हॅल्यू आहे म्हणून आपला पहिला रो असतो I बार J बार K बार. त्यानंतर B1 बारचे कोइफिशियंट पुट करू. B1 बार 1 1 1 1 1 1. आफ्टर दॅट B2 बार 2 -1 1 2 -1 1. आता याला सॉल्व्ह करू. पहिली साइन प्लस असते, दुसरी मायनस, तिसरी प्लस. सो फर्स्ट प्लस I बार, हा कॉलम हा रो गेला. 1 × 1 1. मिडल मध्ये साइन ही नेहमी मायनस असते. -1 × 1 -1. सो मायनस प्लस के बार, हा कॉलम हा रो. 1 × -1 -1. 2 × 1 2. So our final answer 1 + 1 twice I bar. 1 - 2 -1 -1 minus plus 1 J bar. -1 - 2 -3. So -3 K bar. आपण B1 बार क्रॉस B2 बार ही व्हॅल्यू ऍज इट इज या इक्वेशन मध्ये पुटअप करू. हेन्स R बार इक्वल टू आधी A बार ची व्हॅल्यू I बार प्लस ट्वाइस J बार प्लस ट्वाइस K बार प्लस लॅमडा. आता B1 बार क्रॉस B2 बार ची व्हॅल्यू ट्वाइस I बार प्लस 1 J बार माइनस थ्राइस K बार. This is required equation of line in vector form. Finish the problem. Simple problem होता विद्यार्थी मित्रांनो. 1 point and 2 वेक्टर, म्हणून या 2 वेक्टरला सिम्प्लिफाय करून आपण एकाच वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं आणि ती व्हॅल्यू तिथे काय केली आपण पुट अप. बट प्रॉब्लेम एंड झाल्यावर दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म हे लिहावंच लागणार. इन द vector equation of line passing through the point, find the vector equation of line passing through the point having position vector minus I bar माइनस J बार प्लस ट्वाइस K बार माइनस I बार माइनस J बार प्लस ट्वाइस K बार and parallel to the line R bar equal to in bracket I bar plus ट्वाइस J बार प्लस थ्राइस K बार प्लस लैम्ब्डा थ्राइस I बार प्लस ट्वाइस J बार प्लस K बार. सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. केअरफुली लक्ष द्या बोर्ड कडे.
आपल्याला एक गिवन आहे पॉइंट आणि एक गिवन आहे लाईन. जो आपला पॉइंट गिवन असतो त्याला आपण ए बार घेत असतो. आपल्याला ए बार दिला आहे. त्यानंतर द इक्वेशन ऑफ लाईन इज, ही दिली आहे आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन. फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ लाईनच, आणि गिवन पण आहे इक्वेशन ऑफ लाईन. तर हा पॉइंट असतो आणि हा वेक्टर असतो. हा पॉइंट आणि हा काय असतो, वेक्टर. तर आपल्याला पॉइंट ऑलरेडी दिला आहे. आता या लाईन मधून आपण पॉइंट घेऊ. देअरफॉर बी बार इक्वल टू काय येणार आपला व्हॅल्यू, 3i बार प्लस टॉइस जे बार प्लस के बार. आफ्टर दॅट आता फाइंड आउट करू विद्यार्थी मित्रांनो. फाइंड आउट करू आपण द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. प्रॉब्लेम सिंपल होता. पॉइंट हा गिवन होता आणि लाईन मधून तुम्हाला वेक्टर आयडेंटिफाय करायचा होता. पॉइंट गिवन होता आणि लाईन मधून मी काय आयडेंटिफाय केला, वेक्टर. द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. काय असणार फॉर्म्युला, एक लाईन आणि एक वेक्टर म्हणजे आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार. इथे ए बार ची व्हॅल्यू पुट करू, मायनस आय बार मायनस जे बार प्लस टॉइस के बार प्लस लॅमडा. बी बार ची व्हॅल्यू थ्राइस आय बार प्लस टॉइस जे बार प्लस के बार. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म. राइट डाउन फास्ट. क्लिअर दिसत आहे का, रिफ्लेक्शन येत आहे मधा मधात. आर बार इक्वल टू आय बार प्लस जे बार प्लस के बार प्लस लैम्बडा टॉइस आय बार माइनस टॉइस जे बार प्लस के बार एंड आर बार इक्वल टू टॉइस आय बार प्लस जे बार माइनस थ्राइस के बार प्लस म्यू इन ब्रैकेट आई बार माइनस टॉइस जे बार प्लस टॉइस के बार. आता सोल्युशन कडे केअरफुली लक्ष द्या. आणि दोन लाईन गिवन आहे, तर दोन लाईन वरून तुम्हाला दोन वेक्टर भेटणार. सोल्युशन बघा. सोल्युशन लेट ए बार इक्वल टू, एक पॉइंट गिवन आहे ना आपल्याला. पॉइंट कोणता गिवन होता आपल्याला, -1 2. सो 3i बार -1 जे बार प्लस टॉइस के बार. एक पॉइंट गिवन होता त्याला मी बार घेतला. लाईन किती गिवन आहे, दोन. दोन लाईन मधून दोन वेक्टर. पहिला वेक्टर घेऊ b1 बार, कारण वेक्टर दोन आहे ना. तर b1 बार काय होणार आपला, टॉइस आय बार माइनस टॉइस जे बार प्लस के बार. आणि दुसरा वेक्टर b2 बार आय बार माइनस टॉइस जे बार प्लस टॉइस के बार. सेम या टाइपचा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून दिला आहे. द इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. काय होता फॉर्म्युला आपला, आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा b1 बार क्रॉस b2 बार. सो फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आपण, b1 बार क्रॉस b2 बार. ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि यामध्ये त्या व्हॅल्यू काय करायच्या, पुट. सेम प्रॉब्लेम मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म हा टॉपिक पूर्णपणे एंड झाला आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण कार्टेशियन फॉर्म टीच करू. थँक्यू.